लिलीचे तसे खूप प्रकार असतात, पण ही एक ॲमरस लिली म्हणून आहे. आणि ही मला यायला थोडंसं वर 3ऱ्या माळ्यावर असल्यामुळे जरा यायला अडचण होते. आणि बऱ्याच वेळा पाणी याला जरा 3-4 दिवसात जास्त दिवसातून टाकलं जातं, त्याच्यामुळे अशी अवस्था झालेली याची. हे मंदिर इथं. आणि लिलीचं असं असतं की एकदा लावलं की एक कण जरी आपण किंवा 2 कण जरी लावला ना आपण, तर बऱ्याच आपल्याला इथं रोपं तयार होतात. कारण एका कंदापासून याला वेगवेगळे खाली असे कांदे येत असतात हे असे. आणि एवढं सुंदर फुल असतं याचं. एकदा म्हणजे इथं एक सरळ एक स्टिक असते आणि त्याला 3 कळे आले की असे 3 फुलं फुलतात. आणि 15 दिवस सहज असतं हे फुल. आणि एवढं सुंदर असतं दिसायला. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की हे 3ऱ्या माळ्यावर असल्यामुळे मी बऱ्याच वेळा याची काळजी नाही घेऊ शकत. आणि मी असं वेगवेगळ्या या पिशव्यांमध्ये लावून ठेवलं आहे, कारण एवढे आपण कुंड्या थोड्या आणू शकतो. आणि मी काय करते की ज्याला एखादी स्टिक आली किंवा म्हणजे कळी आली ना, की ती एखाद्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करते, अशी पिशवी. त्याच्यामुळे जास्त आपल्याला कुंड्यांमध्ये लावायची गरज पडत नाही. आणि मी सांगितलं ना की हे 3ऱ्या माळ्यावर असल्यामुळे मी याची जास्त काळजी नाही घेऊ शकत, कारण आता उन्हाळा असल्यामुळे याला रोज पाणी टाकावं लागतं. पण मग मी 2-4 दिवसातून कधी कामानिमित्त 8-1 दिवस पण होऊन जातात, त्याच्यामुळे याची अशी अवस्था झालेली आहे. आणि एवढं सौंदर्यही नाही या फुलामध्ये. खूप सुंदर दिसतं ते. मी एखाद्या याला फुलं आले की नक्की व्हिडिओ करेल. असं वाटतं बरं का की रोज याची काळजी घ्यावी. आणि आवड असल्यामुळे हे करायला आवडतं मला, पण नाही करू शकत मी, कारण हे 3ऱ्या माळ्यावर असल्यामुळे मी कामं खूप असतात. कामाच्या याच्यात मी नाही येऊ शकत याच्याकडे लक्ष द्यायला. एक कण जरी लावला ना आपण, तर बऱ्याच दिवस म्हणजे बरेच रोपं तयार होतं त्याच्यापासून याचं. कारण खाली याला इथं असे वेगवेगळे खूप सारे असे कंद तयार होतात. त्याच्यामुळे एकदा जरी लावलं ना तरी खूप होतं. सुंदर खूप आहे, दिसायला खूप सुंदर आहे. असं हे गाव खूप निसर्गरम्य वातावरणात गाव आहे. अगदी बाजूने डोंगर आहे. सूर्योदय होतोय बघ, किती सुंदर दिसतंय ना. खूप सुंदर दिसतोय. आणि तिकडे डोंगरामध्ये एक रस्ता तयार होतोय, घाट कोरला जातोय. खूप सुंदर आहे. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे इथं. खूप सुंदर आहे. तिकडे समोर धरण आहे.